एक चहा. चहा क्वालिटी होता बरं का. पुढच्या वेळेस या वाटेला गेलो ना 100% तो चहा पिऊन जाणार. का रे इतके दिवस कुठं गेला होता? हा, काही काळजी वगैरे आहे का नाही? बापही तसाच, तू तसाच. हा, ते रोशालीची हळद लावली, लग्न मोडलं गेला. हा, तुला काही लग्न म्हणजे खेळ वाटलं का? असं असतं बाई कुठं. रोज काळजी, काय करतो काय नाही, कुठं आहे, कसा आहेस. आई मला माफ कर, पण माझ्यामुळे ना त्या ऋषालीच्या आयुष्याचा खेळ झाला असता ग. अगं लाली का माझ्या डोक्यातनं जाय नाही. माझ्यामुळे चांगल्या मुलीचा आयुष्याचा खेळ नको व्हायला असं वाटतं मला. असं म्हणून चालतं का रे? डोक्यातून जाईना म्हणून. तुझ्या आयुष्याचं काय मग? केवळ लाली लाली करत बसतो, दारू बिरू पितो, त्याचं काय मग आता? हा, जीवाला किती घोर लागतं. आहे का तुला काळजी त्याची? आई मी तुला आता शब्द देतो, यापुढे मी कधी दारू पिणार नाही. आपलं काम भलं आणि मी भलं. तू नको टेन्शन घेऊस. आणि लग्नाचं काय मग? आई लग्नासाठी मला प्लीज फोर्स करू नकोस. जेव्हा माझ्या मनाला वाटेल ना तेव्हा मी लग्न करेल. विचार कर, केवळ पळतो मला म्हातारीला आता. जेव्हा मला वाटेल ना तेव्हा मी करेल. ठीक आहे, काहीतरी बनवते, खाऊन घे थोडस. काय रे? मोटर आयला चांगली दिसते रे. कोणाची? कोणाची? अरे आपल्याला सापडली आपली. त्या आयला मालकाला कळत नाही का कुठं बी टाकून जायला. आठवड्याची सोय झाली. चल श्याम्या, चल लवकर. काय कच्चे तांदूळ खातो रे? पोट दुखल बाबा. मग काहीतरी खायचं नाही का करायचं नाणे? होय नाणे, अक्षय आला काय परत? आला ना. हा ना, ते गॅरेजवाला गौऱ्या सांगत होतं मला. आला आला, कधी आला? कालच आला. काल आला. कुठे गेलता एवढे दिवस? तो बोलतो का नीट? सांगतो का काहीतरी? काय बाबा येडाच येतो. हा, ठरलेलं लग्न मोडून गेले राव. हा, मग आता कुठे भेटन ते? आता ते ट्रान्सफर वाल्याचं नाही का, तिथं भेटेल बघ. ते श्रीपाद ट्रान्सपोर्ट. हा, बोल जरा त्याच्याशी, सांग त्याला समजून. आता नाणे तुला तर माझा स्वभाव माहिती आहे. मला कोणाचं वाईट केलेलं बघवत नाही. आता मी माझ्या परीने करतो प्रयत्न, आहे का नाही? काय आता खायला काय फळ वेळ नसेल ना? काही नाही, आता परत आल्यावर आनंद. तू पहिलं त्या संग बोल. काही नाही, जाऊ का मग? हा? ये मग, बोल त्याच्याशी जरा. जातो. अरे अक्षा, काय झालं? कधी आला तू? काय आलं? अरे म्हणलं एवढे दिवस त्या ऋषालीच्या हळद बिळद मोडून गेला, इथं बाकीच्याचा विचार नाही. कुठे गेलता? अरे सगळ्याचा लय कंटाळा आला तर, आणि माणसाला लोड आला ना की माणूस सन्नच गेला. आलो जरा दुनियादारी बघून. हा, पण जरा बाकी सगळ्याचा नीट विचार करायचा. हा, तू गेला तर नानीचा विचार करायचा नाही का? तुला तर माझा स्वभाव माहिती आहे. मी नानीला सांभाळलं माहिती आहे का तुला? आणि दुसरं म्हणजे बाकीच्या लोकांनी इचरून इचरून फार परेशान करून टाकलं मला. कुठं गेला अक्षय, कुठं गेला अक्षय. नीट वागाव जरा. हा, बर मला आळे पाड्याची ट्रिप आहे, जेवण करायला आलतो. आलो जेवण करून. बरं बरं, परत काय वागू नको बरं का तसं. येऊ का? हा, बरं सांगते भाऊ, तुला आज लयच पुळ काला रे याचा. असं नाही भाऊ, आता उलट माझे एवढे दिवस आपल्याला साथवायला कोण होतं का? करमतच नव्हतं ना एवढ्या हा दिवस. ना, आता मजा येणार आहे. हा, चल. देव आता लय त्रास. येला. दादा एक वडापाव द्या हो.
ए नाण्या घे ना ये आज जास्त झाली काय बंट्या बंट्या मागच्या वर्षी पैसे दिलेले नाही अजून तू अरे देतो की व्याजासाठी पैसे देतो तुझ्या अख्खे तो म्हणते महिना झालाय व्याजाने पैसे देतो काय तू रेवण्या वय रे हा एवढा मोठा झाला काय लवकर वर काय घरचे मारतीन मला अरे जाऊ की काय तू एवढा घाबरायला काय घरच्यांना घरच्यांना? तू पण कोणी बघन यार बघू दे ते कांड घरच्यांना माहित झाले हा. आता आणतील इथं. जोकर टाकता करून जोकर वड म्हणा चले आलो रे कुठं चालला आलो ते डाव अर्धा सोडून चालला अय आदे काय करतो गाडी पैशी काय नाही आलो होता असंच जागे तिकडे पत्त्या डाव बसला असन हो जातो जातो लागला गाडी पैशी किडे कराय कोण दिसते नाही लॉक केलेली हा शेट येतो ट्रिप घेऊन हा 9 वाजता येतो की सकाळी फोन माझा तर नाही होत. हा फोन कोणाचा आहे? हॅलो हॅलो, कोण बोलतोय रे तू? तुम्ही कोण बोलताय? तू कोण बोलतोय रे? रोहिणी कुठे आहे माझी? कोण रोहिणी? अय लाई नको बोलू, तिचा फोन कसा काय तुझ्याकडे? अय माझ्या टेम्पो मध्ये फोन होता म्हणून फोन उचललाय. कोण बोलतोयस तू? माझ्या रोहिणीला पळवून घेऊन गेलास काय? तिला जर काय झालं ना बघतोस तुला. अय कोण रे तू आणि काय संबंध तिला घेऊन जायचा? आणि कोण रोहिणी? कोण रोहिणी? तिला पळवून घेऊन जातो, सोडणार नाही तुला झाट्या. अय अय केळू कोण बोलतोय तू ते सांग. कोण बोलतोय? तुझ्या आईचा नवरा बोलतोय. रोहिणीला तूच पळवून घेऊन गेलाय. अय श्यामने तुला जे काय करायचंय ना ते कर. अय तुला सोडणार नाही तुझ्या आईला तुझ्या. अय छावण्या शिवाय देऊ नका तुला आधीच सांगतो, नाही तर कुठं गावशील ना टायऱ्या खालीच कुमीन तुला. कळलं का? ठेव फोन. ए ए तुझ्या आईला तुझ्या. माझ्या रोहिणीला काय झालं? यायला कोणाचा फोन आहे काय माहिती. जाऊ दे.
दीपे ए दीपे 100 दे ना. काय बाबा काय काय लाका मारतो तिला तू मारी नाही गेली का बाहेर गेली मग परत गेली काय सोडून. तुझी नेऊन घातली ना का डोक्यात आहे की नाही काही होता ना भाऊ कधी कधी काय अरे ओरडू नको ना काय ना खवळता हो सारखंच. अरे पण काय बाबा काय आता काय मारतो तू काय बाबा ठीक अरे सावरिया सावरिया काय बाबा अरे काय चाललंय तुझं झालं का काय तुला आहे काय आता झाला ना आता गाणे काय म्हणतो नाचू तू काय अहो मी तर जिले के 4 दिन वर करणार होतो डान्स. काय करून दिलं तर पण करायचं काय तुला आहे काय नाचायला दाखव ए बावडे हा फोन बघ कुठल्या तरी रोहिणी नावाच्या पोरीचा फोन येतो. अरे मग कर फोडून देऊन टाक त्याला. अरे लॉक आहे त्याला आणि सकाळपासून कुठल्या तरी माणसाने फोन करून करून मला मायाशी बांधत बसल्या. हम काले हो तो क्या हा. हुआ फिर भी ड्रायव्हर आहे. अक्षय नेहमी तुझ्याच मागे दलिंद्री का लागते रे. अरे त्या माणसाला वाटतं की मीच पोरगी पळवून आणली. अक्षय तुझं मग कसं झालंय माहिती का त्या लहान बाळाचा ड्रायव्हर कसं बदलतो आपण तसं आमच्या अक्षयाचं मन बदलावं लागते. ए बावडे घेणं देणं उगा कंदी लावायची कामं नको करू कळलं का. बरं ऐक की हा फोन घे उचल आणि त्याला नेऊन दे. चार्जिंग 2% राहिली याची पहिली चार्जिंग कर स्विच ऑफ झालं लपडा होईल बरं का. आता एक काम करायचं का सरळ साधं सोपं शिरूरला चौकीत जाऊ आणि चौकीमध्ये जमा करून टाकू मोबाईल. चौकी बिवकीला नको ते आपल्या मोशिंबाईकडे जाऊ मोबाईलवाले तो लॉक खोलून देईल. अब्बा काय याडा बिडा झालाय का. अरे दुसऱ्याची बायको आणि दुसऱ्याचा मोबाईल कधी चेक करून नसतं पाहायचा. हा तुला लय कळायला लागले. चल बस काय येऊ का. राम राम. ड्रायव्हर आणि ट्रॅक्टर 6-5 बाची आमची ओळख ना असं ते माझा पर्स आणि मोबाईल हरवलाय त्यामुळे माझ्याकडे पैसेच नाहीत. मी नंतर दिले तर चालेल का. नाही नाही पैसे द्यावाच लागेल. तुम्ही एवढे चांगले कपडे घालून फिरता आणि परत म्हणता का पैसे नाही असं नाही चालेल. हॉटेल पैसे द्यावाच लागेल. खरंच हरवलंय माझं सगळं. पैसे द्यावाच लागेल. वाटलं तर संध्याकाळपर्यंत देते मी. नाही नाही आत्ताच पैसे द्यावं लागेल. द्यायचं का आपण द्यायचं पैसे. दादा प्लीज. नाही नाही नंतर नाही आत्ताच पाहिजे मला पैसे. हो सुरेश भाऊ मागापासून बघताय राव माणूस तरी बघा की नवीन दिसतात गावात. नाही नाही पैसे काय असं काही लय खाल्ले का जाऊ द्या तुम्ही जावा मी आहे काय असेल मी देतो ना पैसे चालेल ना आहे का. तुम्ही जबाबदारी घेत असेल तर ठीक आहे. थँक्यू. जावा मी आहे मॅडम. अहो जावा तुम्ही मी देतो पैसे जावा जावा जावा. सुरेश भाऊ देतो राव पैसे काय असं पैसे आता माहिती नाही देतो ना आहे का तुम्ही राव सांगते पण नुसता टोप्या घालतो एकामेकाला संध्याकाळपर्यंत देतो म्हणून देणार तर नाही पैसे देणार. हो काय नवीन आहे काय गावात. हो अहो रात्री काही मुलांना मी घाबरून एका टेम्पोत बसले होते आणि सकाळी घाई गडबडीत तिथंच माझी पर्स आणि फोन ठेवून आले मी. होय म्हणून पैसे नव्हते काय वडापाव. हो तर ह्या गावात कोण आहे ओळखीचं कुठं हरवलं काय माहिती का. हो एका गावामध्येच होता बघा. बरं एक काम करू माझ्या गाडीवर चला सगळं गाव फिरवतो कुठं असेल तिथं मला सांगा तिथं थांबू. नाही नाही नको तुम्ही नका कष्ट घेऊ मी शोधेन. अहो, ऐका माझं आता एकटं कुठं फिरणार तुम्ही बघितलं ना त्या हॉटेलवाल्याने कसं केलं हा तसं परत कोणी केलं तर ऐका माझं चला माया अहो नको
ऐका राव हा आम्ही काय वाईट आहे का बघितलं ना आता मदत केली तुम्हाला चला बरं चल बस नक्की दाखवाल? हा तुम्ही चला माझ्या गाव सगळं माहिती आहे. बस हा तुम्ही शांत राहू नका बरं हा मी आहे ना हा तुम्ही जसं एकटं तसं मी पण एकटा आहे हा वयाने मोठा दिसतो पण वय कमी आहे बरं का माझं आपण शोधू पर्स तुमच्या काय काळजी करू अहो मी असताना काय काळजी करू नका आहे का ना इथंच टेम्पो होता बघा. इथं हो. अरे याचं अक्षयचं घर आहे त्याचा टेम्पो होता काय इथं होता होय, इथंच होता टेम्पो. आता दिसा ना नाही तुम्ही जा, मी थांबते इथं ते येऊपर्यंत. नाही ना तुम्ही कसं काय थांबणार इथं अहो कोणीच नाही एक काम करू इथं कोणी येईपर्यंत आहे ना तुम्ही माझ्या घरी चला नाही हो, तुम्ही जा, मला नाही काय प्रॉब्लेम, मी थांबेन इथंच. नाही ना तुम्हाला असं एकटं कुठं सोडणार राहू का ऐका माझं माझ्या घरी आराम करा थोड्या वेळाने मग ते ही ओळखीचं आहे माझ्या टेम्पोवाले ऐका माझं नको. आता तुम्हाला एकटं सोडायचं का ऐका राव विश्वास ठेवा राव बसा काय विचार करत बस बस बसले ना मी येतो काय टेन्शन माझ्या घरी आहे ना एक नंबर आहे तुम्ही काय काळजी करू नका. हा ऐका मला तेवढंच जमतं बरं का थँक्यू. बिंदास तुम्हाला म्हणलं ना अख्ख्या गावात संध्याला विचारा सगळे चांगले जाणार आणि टेन्शन घ्यायचं नाही काय ते हॉटेलवाल्याचं लय राग आलता मला मागाशी अहो कोणाला मदत म्हणलं ना का मी लगेच हजर असतो बघा चहा प्या ना चहा प्या काय काळजी करू नका हां आणि असं टेन्शन नाही घ्यायचं त्या हॉटेलवाल्याला मी सांगतो बरं का मला नाही आवडलं बरं का ते प्या प्या तुम्ही चहा सत्य भाऊ कोण आहे? अरे नवीन आहे गावात त्यांना माहिती नव्हती मग मदतीची गरज होती म्हणून मग काय डायरेक्ट घरी आणायचं काय? आणि भाऊ कुठे गेले? भाऊ आहे बा मग घरी नाही मग असं गावभर एकटीला असं वाऱ्यावर सोडायचं अहो तसं काय नाही, माझी पर्स आणि फोन ना एका टेम्पोमध्ये राहिलाय. रात्री 4-5 मुलं पत्त्या खेळत होते म्हणून त्यांना घाबरून मी त्या टेम्पोत बसले होते आणि त्यांची वाट बघत बघत ते कधी जातात म्हणून तिथंच झोप लागली मला आणि सकाळी सुद्धा घाईगडबडीत निघून गेले. म्हणजे ते फोन प्रस तुमची आहे काय ती? तुमच्याकडे आहे का? हा माझ्याच गाडीमध्ये होती. बरं झालं. चला मग देतो तुम्हाला. तू घेऊन ये की अरे मला भाड आहे पुढे. चहा घेऊन येते की ते. चला दादा येऊ का? भाड मारा सर पुढे. नीट नाही रे आईला दरवेळेस मध्ये येत राहते नुसतं अक्षा कुठल्या साईडने गेली होती काय माहिती राव हा तुमचा मोबाईल आणि पर्स. थँक्यू बरं का. नीट चेक करून घ्या. हो. आणि त्या संत भाऊच्या काही नादी लागू नका, तो काही चांगला नाही. कोणते संतोष? हा. अहो तो खूप मुलगा चांगला आहे. माझ्याकडे ज्यावेळेस वडापाव द्यायला पैसे नव्हते ना त्यावेळेस त्यांनीच पैसे भागवले. त्यांच्यासारखा माणूस शोधून सापडणार नाही बघा. खूप मदत केली हो मला आणि तुमचंही घर त्यांनीच दाखवलं मला. लय चांगला आहे तो. त्याच्यासारखा माणूस शोधून गावणार नाही कुठे. असंच काय तर ते गाडीवर पण म्हणत होते. चांगलेत चांगलेत. बरं त्या महेश नावाच्या कुठल्या तरी व्यक्तीचा फोन येत होता. फोन लावून पिडलंय पार त्यांनी सगळं. ते महेश होय, माझ्या आत्याचा मुलगा आहे. खूप त्रास देतो मला. नाही राहू द्या, मला काय याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. मुलींपासून 10 हात लांब असलेलाच बरं आहे. ठीक आहे. या तुम्ही. थँक्यू. येऊ का? बरं. अक्षा काय दादा? तू निवांत हे ट्रिपवाल्यालाच फोन लावतोय. अरे ते नाही म्हणत मी ती पोरगी कुठे कोणती पोरगी? अरे मागाशी घरी होती ती अरे ती काय फोन आणि पाकिट घेऊन कावच गेली की? गेली म्हणजे मग काय तिला सोडा जायचं होतं काय मी? अरे सोडाय नाही अरे बावळ्या ती एकटी होती एकटी पोरगी म्हणजे वापर असते गावात तू असं सोडले का काय राव अक्षय हा आता मलाच गेलं पाहिजे तिकडं कुठे गेली ती?
मला काय माहिती इकडे गेली कुठेतरी. स्टँडकडे गेली का? हा काय तू आहे ना खरंच. आईला सांगते काहीतरी पोटाना करणारे मलाच गेलं पाय. हो बसा. ओ शिरूरला सोडतो मला. बसा मला नाही यायचं. बसा हो. माझे मी जाईन. अहो मी शिरूरला चाललो म्हणून म्हणलं सोडतो तुम्हाला. बसा मला नको म्हटलं ना एकदा यायचं, नाही तर नाही यायचं. बसा हो. बसा. बसा. आता कुठं जाणार? आता मी परत नाही जाणार. माझ्या आत्याचा मुलगा मला खूप त्रास देतो. आई वडील नसल्यामुळे मला सतत कॉल करतो, सतत धमकी देतो. खरंच काही कळत नाही. मी काय म्हणते, मला या गावात फक्त 2-3 दिवस राहायची सोय करा ना. मी तर नाही करू शकत. एक तर तुम्ही आधीच लेडीज आहे आणि त्याच्यामध्ये ड्रायव्हर लोकांचे नाव आधीच लय खराब आहेत. माझी मैत्रीण मला परत पुण्यात सोय करेल माझी. फक्त 2 ते 3 दिवस मला इथं सोय करा प्लीज. बर बघतो, आईला फोन लावतो. हॅलो. हॅलो आई. हा बोल ना बाबा. का रे? अगं एक मुलगी होती, तिला मदत पाहिजे होती. अरे कोण? ओळखीची आहे का तुझ्या? ओळखीची नाही, पण गावामध्ये नवीन आहे वाटतं ती. पण ती म्हणते की 1-2 दिवस राहू द्या म्हणून. घेऊन तर ये मग, बघू आपण परत. हा हा मग येऊ का घरी घेऊन? ये घेऊन मग. चालतंय चालतंय. चला. झाली सोय. हा आई म्हणली घरी घेऊन. थँक्यू. बरं का? चालतं. जायचं का मग?